नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले सहर्ष स्वागत करते. डॉक्टर नरेंद्र जाधव सरांचे आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीचे वाचन आता आपण करत आहोत. या कादंबरीच्या पुढील भागाला आता आपण सुरुवात करत आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा व आपली अनमोल अशी मते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात. काही दिवसाने ओझरला आलो. 4-5 दिवसाने महारवाड्यात साहेब आले. ते साहेब आमच्या गावचेच होते. काशीनाथ जाधव, नेवृत्ती जाधव, हिरामन जाधव, उद्धव जाधव, पर्वती जाधव आणि राम गंपत जाधव हे सर्व आमच्या गावचे साहेब मिळून शाळेत जमले. त्यांची मीटिंग चालली होती. त्यांनी दरवाजे व खिडक्या बंद केल्या होत्या. आम्ही सर्व मुले जमून आत काय करता ते पाहण्यासाठी धडपड करीत होतो. वर चढून खिडकीच्या फटीतून आत पाहू लागलो. आत सगळेजण बोलत बोलत चहा पित होती. आपल्या गावात शाहू छत्रपती येणार असं आम्ही ऐकलं. आमच्यात बातचीत चालू झाली. शाहू छत्रपती कोण रे? एकानं सांगितलं. अरे तो राजा आहे, राजा. पण राजा म्हणजे काय रे? राजा म्हणजे काय ते कोणाला सांगता येईना. शेवटाला एका शहाण्याने सांगितले, अरे राजा म्हणजे देव. कोण म्हणालं, पण देव तर दगडाचा असतो. हा, पण हा देव जिवंत आहे. हा फार मोठा देव. साहेब लोकांचं बोलणं झाल्यावर त्यांनी माणसे व बाया जमा केल्या. सर्व महारवाडा झाडून काढला. नदीतून वाळू आणून सर्व रस्त्यावर टाकली. नदी महारवाड्या शेजारीच होती. सर्व महारवाडा झाडून साफ केला व रात्री आंब्याचे व केळ्यांचे झाड आणून सर्व रस्त्याला लावले. चाळीलाही रंग दिला. एकाची मोठी लोखंडाची खाट आणून त्यावर गोधड्या टाकून गादी तयार केली. त्याच्यावर गोधड्याची वळकुंडी करून पाट ठेवण्यासाठी तयार केलं. त्यावर टाकण्यासाठी लाल कपडा आणला. वळकुटीही त्यात गुंडाळून टाकली. त्यावर सफेद कपडा टाकला. गादी तयार झाली. काही खुर्च्या व टेबलही आणले. टेबलावर एक चांगला कपडा टाकला. सर्व तयार झाले. दिवस बराच वर आला होता. महारवाड्यात फार मोठी गर्दी जमली. सर्व जातीचे लोक जमले होते. तितक्यात नाशिकहून एक मोटार आली. लोकांची धावपळ सुरू झाली. मोटार नव्या चावडीसामनी येऊन उभी राहिली. पहिले केबी साहेब उतरले, मग राजेसाहेब उतरले, एनटी साहेब उतरले. लोकांनी टाळ्या वाजवल्या. शाहू छत्रपती की जय. आम्ही लांबूनच हात जोडून पाया पडलो. काही शाळेतील मुलं व मुली आल्या होत्या. त्यांनी तर गाणं म्हणायला सुरुवात केली. टेबलावर काचेच्या ग्लासमध्ये काही रंगीत पाण्यासारखे राजास पिण्यासाठी दिले. मग केबी एनटी साहेबाने भाषण केले. हे सर्व पाहून राजा खुश झाला. त्याने बोलायला सुरुवात केली, पण ते फार टाईम बोलले नाहीत. परत जाताना लोकांनी त्यांचा जय केला. ते जाताना गावातून न जाता बाहेरच्या रस्त्याने गेले. कारण गावात चपल्याचे हार व माळी वरच्या जातीच्या लोकांनी तयार ठेवल्या होत्या. राजा गावात न थांबता तो सरळ महारवाड्यात गेला होता म्हणून. मोटार पिंपळगावच्या रस्त्याने जाऊन मोठ्या रस्त्याला लागली. वळून ते नाशिकला गेले. काही लोकांनी त्र्यंबक रथाच्या बाजूस एका जागावर कापडाची चांदणी केली होती, म्हणजे कपड्याची सावली केली होती. राजाने काही पैसे देऊन त्याच ठिकाणी त्याच्या नावाची बोर्डिंग चालू केली. तिचे नाव शाहू छत्रपती बोर्डिंग या नावाने ती आपल्यासमोर दिसत आहे. माझ्या आठवणीप्रमाणे ती 1919 मध्ये तयार झाली असेल. 4-8 दिवसांनी माझे मोठे मामा वारले असा निरोप आला. त्याचे नाव चहादू मामा. आई, मी व माधव आम्ही 11ला गेलो, पण आम्हाला मयत मिळाली नाही. माधवराव 4 दिवसात ओझरला आले. मी व आई मागे राहिलो. थोडे दिवस झाल्यावर लहान हरिमामा आईला घेऊन ओझरला गेला. मोठ्या मामाला मूल नाही. एक मुलगी झाली, तीही लहानपणीच मेली. व मोठी मामी दोन्ही डोळ्याने आंधळी. तिला सोबत मी राहिलो.
मोठ्या मामाच्या दोन्ही म्हशी 2 बैल होते. ते मी घेऊन चरायला जायचो व आंधळी मामी दुपारच्याला कोणी रानात चालले म्हणजे त्याच्याबरोबर मला भाकर पाठवीत असे. एक दिवस मामीने भाकर पाठवली व हात धुवून खायला बसलो. फडक्यातून भाकर सोडली पण ती वृणात चमकत दिसायला लागली. मला मामीचा संशय आला. मामीने मला शेणाच्या भाकरी करून पाठवल्या असा माझा समज झाला. त्या भाकरी मी फेकून दिल्या व मुंग्याच्या शेंगा खाऊ राहिलो. तिसरा पहारा बैल व म्हशी घरी आणल्या. मी कोणाशीच बोललो नाही. कोणाला न सांगता ओझरला मी पळून गेलो. तिकडे मला सर्व पाहत फिरले पण माझा पत्ताच नाही. कोणीतरी मामाला सांगितलं की त्याला ओझरच्या वाटाने जाताना पाहिलं. मग मामा मला पाहण्यासाठी ओझरला आले. चेहरा फार उतरला होता. मी खेळायला गेलो होतो. आई मामाला पाहून रडू लागली. आई म्हणाली की पोराला शेणाच्या भाकरी करून देतात. माझ्या पोराला आखा दिवस उपाशी राहावं लागतंय. मामाच्या डोळ्याला पाणी आले. मामा जाण्यास निघाला. मग मीही मामाबरोबर निघालो. आम्ही दोघंही अकराळ्याला गेलो. काही दिवसाने गवताच्या गाड्या आणण्यासाठी मी मामाबरोबर घाटाखाली जाऊ लागलो. तो रस्ता अजून माझ्या डोळ्यासमोर दिसतो. दाट झाडी अनेक वळणे घेऊन खाली जातो. त्याला सावळघाट म्हणतात. आम्ही अकराळ्यावरून निघालो की आजूबाजूच्या गावातून बैलगाड्या रस्त्याने आम्हाला भेटायच्या. 4-6 गाड्या जमून एका विचाराने जायच्या. मामाला बरेच लोक ओळखीत होते. जाताना आम्ही एक आठवड्याच्या भाकरी पोत्यात घालून संगती नेत होतो. एक दिवस सडकाने आमच्या गाड्या जात होत्या. आमची गाडी सर्वाच्या मागे होती. गाडीच्या साठीच्या काही कामठी मोडल्या होत्या. रात्र बरीच झाली. भाकरीचे गुथडे पोत्यात होते. मामा पुढच्या गाडीत चिलीम फेकण्यासाठी व गफा मारण्यासाठी गेला होता व गाडीमागे गाडी चालत होती. मी मागच्या गाडीतच बसलो होतो. एक चोर गाडीबरोबर चालला होता हे मी पाहिले, पण तो कधी गाडी खाली घुसला हे मी पाहिले नाही. त्याने आमच्या भाकरीचे गुथडे चोरून नेले हे कोणालाच माहीत नाही पडले. आमच्या गाड्या बरेच लांब गेल्यावर बैलाला विसावा देण्यासाठी गाड्या सोडल्या व बैलाला संधी दिली. आम्ही भाकरी खाण्यासाठी गुथडे पाहू लागलो तर आमचे गुथडे नाही. मामाच्या मनात गुथडे पडले कारण साठी मोडली आहे. पण एका गाडीवाल्यानं एक माणूस पळताना पाहिला होता. त्याने सांगितले की तो चोर होता. झाले. आमचे बैल चंदी खात होते. ते आमची जनावरं, आम्ही त्यांचे मालक. पण ते मजात चंदी खात होते आणि आम्ही त्यांच्याकडे बघून तरमळत होतो. शेवटी त्या गाडीवाल्यांनी आम्हाला भाकरी दिल्या. त्या खाऊन झोपलो. सकाळी सर्वांनी गाड्या जोडल्या. तिसऱ्या पहारापर्यंत आम्ही सावळ घाटाच्या खाली गेलो. एका वळाच्या बाजूला गाड्या सोडल्या. मामा व काही जण गवताचा तपास करण्यासाठी गेले. मी आणखी 2 माणसे गाड्याजवळ राहिलो. मामाला येताना संध्याकाळ झाली. त्याने मला येताना खाऊ आणलं. मला फार आनंद झाला. तो खाऊ म्हणजे 2 शिवराच्या डाळ्या व 2 शिवराचे फुटाणे. ते मी 2 दिवस खाल्ले. काही लोकांनी आम्हाला जेवण दिले. गवताच्या गाड्या भरून झाल्या व आमची गाडी भरून ती कासऱ्याने आवळून घट बांधली. पुढून व मागून तिला डांग्या लावल्या कारण गाडी वाऱ्याने उलटी होऊ नये म्हणून. मामा व काही माणसं दुसरी गाडी भरण्यासाठी गेले व मला आमच्या गाडीच्या सावलीत बसायला सांगितलं. आमची गाडी एका टेकडीवर होती. मी गाडीच्या खाली सावलीत बसलो. माझ्या हातात एक काठी होती. त्या काठीने मी डेंगीला मारीत बसलो. पण काठी मारता मारता डेंगी पडली. त्याचबरोबर गाडी माझ्या अंगा उलटली व मी गाडीखाली सापडलो. माझे अख्खे अंग गवताखाली दाबले. मला बाहेरचे काही दिसत नव्हते. मी बाहेर निघण्यासाठी धडपडत होतो. अनेक देवाला बोलवित होतो पण कोणी देव आला नाही. काही लांब अंतरावर तिथले मूल गुरे वळणारे होते. त्यांनी पाहिले व धावत येऊन मला बाहेर काढलं. माझ्या मानाच्या वर गाडीच्या साठीचा मुना रुतला होता. त्याने मानेला खडा आला होता. सर्व गाडीवाले आले. मामावर रागवले व त्या मुलाने मामाला 1-2 थापडी मारल्या. आमच्या भरलेल्या गाड्या एकत्र जमवल्या. सर्व घराची वड लागली.
दिवस मावळण्याआधी घाटाच्या आम्ही जवळ आलो. घाट सापासारखा वाकडा तिकडा दिसत होता. रिकाम्या गाडीला 4 बैल जोडावे लागत होते. आम्ही तेथेच मुक्काम केला व सकाळी मोठ्या पहाटीच गाड्या जोडल्या. 4 बैल लावून गाड्यावर आणल्या. सर्व गाड्या घाटावर आमच्या 6 होत्या. घाट चढून आल्यावर बैल फार दमले होते. सर्व बैल सोडले. बैल चरत होते व आम्ही शिळ्या भाकरी चावीत बसलो. बैल चरून बसले. त्यांना बराच विसावा मिळाला. दुपारी 2च्या सुमारास गाड्या जुंपल्या. आमचे गाव 15 मैल असेल. रस्ता चांगला सडकेचा. आम्ही डोंगराच्या कडेने चाललो होतो. डोंगर आमच्या डाव्या बाजूस होता. तिथपर्यंत येताना आम्हाला अंधार पडला. आम्ही गाड्या सोडल्या. बैल कुरणात चराय सोडले. ते दिवस थंडीचे होते व फार अंधार पडला होता. आम्हाला फार थंडी वाजू लागली. आम्ही रानसिन्या गवऱ्यांसाठी फिरू लागलो, पण अंधारात गवऱ्या दिसत नव्हत्या. जमिनीवर काही काळं दिसलं की त्याच्यावर पाय देऊन पाहायचो. पायाला गवरी लागली की घ्यायचो. अशा तऱ्हेने गवऱ्या जमून आणल्या व शेक केला. शेकाच्या आजूबाजूला सर्व शेकत बसले व काही जण झोपले. मीही झोपलो. पहाटे चंद्र निघाल्यावर सर्व वळले व आपापले बैल पाहू लागले, पण एकालाही बैल मिळाले नाहीत. बैल कोणी नेले की वाघाने साधले हे समजेना. त्यांनी मला गाड्याजवळ राखण म्हणून ठेवले व ते सर्वजण बैल पाहण्यासाठी गेले. मी गाड्यावरच बसून माझ्याजवळ थोड्या डाळ्या व फुटाणे राहिले ते खाऊन पाणी प्यायचो. जवळच एक पाण्याची झोत्री होती. पाणी फार नितळ होतं. तहान लागली की मी पाणी प्यायचो. पाणी पिऊनच दिवस काढला. रात्र झाली तरी कोणीच येईना. माझी नजर सारखी त्यांच्या वाटाकडं लागली. अंधार पडला. मला भीती वाटू लागली. अनेक विचार मनात येऊ लागले. गाड्या सोडून जाता येईना, पोटात अन्न नाही. भीती वाढत चालली. तेच बाजूच्या डोंगराकडे माझं लक्ष गेलं. त्या डोंगरावर मला उजेड दिसला. मला वाटले की आपल्याकडे वाघ येतोय. मी तर फार घाबरलो. त्याच टायमात चंद्र निघण्याची वेळ झाली. साधारण उजेड पडू लागला. माझी नजर डोंगराकडे लागली. तिकडे काहीतरी हल्ल्यासारखे दिसू लागले. माझ्या अंगाचा कापरा झाला. मी लगेच बांधलेल्या गाडीच्या पेंड्या उपसून एक मोठा बोगदा तयार केला आणि त्यात घुसून बसलो. गवताच्या पेंड्या आडण्याकडून घेतल्या आणि खरंच काही टायमातच वाघ आला. मी गवतातून पाहत होतो. अंग कापत होतं. मी तसाच गप्प पडून राहिलो. वाघाने गाचडाच्या बाजूनं 2-3 फेऱ्या मारल्या. काही वेळ लांब जाऊन बसला. तो कधी गेला हे मला दिसले नाही. शेवटी बैल घेऊन मामा व काही गाडीवाले आले, पण एकानेही माझ्यासाठी काही खाण्यासाठी आणले नाही. मामा गाडी झोपून लगेच निघाले. आम्ही अकराळ्यास आलो व सर्व आजीला सांगितलं. आजीने मला पोटाशी धरून रडली. मी काही दिवसाने ओझरला परत आलो. त्याच्यानंतर काही दिवसाने माधवरावाची बायको आजारी झाली व 6-7 दिवसाने ती मेली. आमचा संसार विस्कळीत झाला. तिचे नाव भागू. मी तिला भागूवहिनी म्हणत होतो. पर माधवराव मुंबईला गेले व आम्ही ओझरलाच राहिलो. काही दिवसाने निरोप आला की मुंबईला माधवरावाची खाण्याची फार आबाळ होतीये. तरी काकूस स्वयंपाकासाठी मुंबईला पाठवाल तर बरं होईल. असा निरोप आल्यावर आम्ही मुंबईस निघालो. पण जावा कोठे व कोणाबरोबर याचा विचार पडला. त्या टायमाला निवृत्ती साहेब ओझरला आले होते. ते लवकरच मुंबईला जाणार असे पुंजाबाबाला कुणीतरी सांगितले. आमचीच एक चुलत आत्या, तिचं नाव पवळाऊ. तिलाही मुंबईला जायचे होते. सोबत पाहिजेच होती. आम्ही त्याच्याही बरोबर मुंबईला आलो. त्या टायमाला 1 रुपया 14 गाडीचं तिकीट होती. आमची आई, मी व माझी धाकटी बहीण नाजुका. तिचं लग्न रुंजाबाबा सामने झाले होते. ती त्यावेळेस फारच लहान होती, पण ती सासरी जात नव्हती. आम्ही पवळा आत्याबरोबर बिनतिकीट मुंबईला आलो. तो टाईम 1919 सालचा असेल. त्याच्यानंतर आमच्या आयुष्याला वेगळं वळण लागलं. आम्ही मुंबईला आलो तर सर्वच आम्हाला नवीन दिसायला लागलं. आगीन गाड्या, माड्या व रस्ते. आम्ही रेल्वे स्टेशन पाहिल्यावर आम्हाला फार आनंद झाला.
घाटकोपरला फैलवाल्याच्या चाळीत आम्ही राहत होतो. काही मित्रही होते. मित्राबरोबर स्टेशनवर फिरायला जाऊ लागलो आणि मला माझ्यासारखं 3 मित्र मिळाले. त्यात एक आंधळा होता. त्याचे नाव मारवत्या. तो स्टेशनात बसून भीक मागायचा. त्याच्या मोठ्या भावाचे नाव पांडू. आई गवत कापण्यासाठी जायची व मी घरीच बहिणीला सांभाळायचो. आईला गवत कापणं चांगलंच माहीत होतं. गावी तिला 2 किंवा 3 आणे मिळायचे, पण आता 12-14 आणे मिळू लागली. तिचा गवतावर फारच हात बसला होता. मीही घाटकोपर स्टेशनच्या आजूबाजूस खेळायला जाऊ लागलो. एक दिवस स्टेशनच्या बाजूला खेळत असता मला एक माणसाने बोलवले व मीही धावत गेलो. त्याने माझ्या डोक्यावर एक बोजा दिला व मला घरापर्यंत नेले. मला त्याने 2 आणे दिले. हे पाहून मला फार आनंद झाला. मी आल्यावर आईला ते 2 आणे दिले. आईलाही फार आनंद झाला. ही माझी पहिली कमाई. मी दर दिवस जाऊ लागलो. आम्ही रेल्वेच्या चाळीत राहत होतो. ती खोली फार लहान होती व माणसं जास्ती. त्यात आमची भर पडली. मी दर दिवशी 4-5 आणे आणायचो व आईलाही 12-14 आणे मिळू लागले. आता बरे चालले होते. आम्ही आलेले माधवरावला माहिती झाले व त्र्यंबकने त्याला सांगितले, तुला आता 2-3 माणसाला पोसावं लागेल. तू आता निघून जा, इथं राहू नको. माधवराव ओझरला निघून गेला व आम्हाकडे आलाच नाही. आम्ही तिथंच राहिलो. माझा मित्र पांडू होता. त्याला मुंबईची चांगलीच माहिती होती. त्याच्याबरोबर खिशात पैसे असले की आम्ही मुंबईला भटकाय जायचो. अंगात फाटकी बंडी व फाटकी चड्डी, पायात काहीच नाही. वर ऊन तापलेलं, खाली डांबराचा रस्ता. पाय चराचरा जळायचे, पण आम्हाला त्याचे काय वाटत नव्हते. आम्ही गलोगली भटकायचो. डांबरी रस्ते अगदी तापलेले व रस्त्याचे डांबर नरम लागायचे व तेलासारखे चोपडे दिसायचे. टरम गाड्या व घोड्याचे टांगे पाहून मला फार आनंद व्हायचा. एक दिवस आम्ही चौपाटीला जाण्याचे ठरवले. आईने मला नवीन बंडी व नवीन चड्डी घेतली होती. नवे कपडे पाहून ते कधी अंगात घालील असे मला वाटले. दुसऱ्या दिवशी नवे कपडे घालून मी तयार झालो व सर्व चाळीत फिरून लोकांना दाखवीत फिरलो. तयारी करून आम्ही बिन तिकिटाने गाडीत बसून एका स्टेशनात उतरलो व गोलोगोली फिरू लागलो. फिरता फिरता एका इराण्याच्या हॉटेलात पांडू घुसला. त्याचबरोबर मीही गेलो. त्याने एक समोसा व एक चहा मागवला. त्याचप्रमाणे मीही चहा व समोसा घेतला. चालत चालत आम्ही चौपाटीला आलो. कपडे काढून समुद्रात आंघोळी केल्या. मी पाण्याला फार घाबरलो, पण पांडूने मला समजावले. मग आम्ही डांबराच्या तापलेल्या रस्त्याने चाललो. चालताना मला पायाला गुदगुल्या वाटायच्या व मी मनात हसायचो. उन्हाने तापलेले डांबर नरम झालेले असायचे. त्यावरून आम्ही चालायचो. चालता चालता आम्ही दमलो. एका झाडाखाली बसलो. विसावा आला. पांडूने सांगितले की आता आपण लाल बत्तीला जायचे. तेथे फार मजा आहे. मोठाले बंगले, माड्या व उलटी गंगा आहे. ती पाहू. आम्ही निघालो. पांडूने एक शिवराईच्या 2 पानपट्ट्या घेतल्या. मीही 2 घेतल्या व रस्त्याने पान खात चाललो. मोठ्या मोठ्या माड्या व चमचम करणारे रस्ते पाहून मी घाबरलो. पानपट्टीचे तोंड भरले. आता थुकावा कुठे हा विचार मनात येऊ लागला. चांगल्या जागेत थुकलो तर मला पोलीस पकडून नेईल व कोंडून ठेवील व माझी आई पाहत फिरेल व रडत बसेल, असे अनेक विचार मनात आले. पण पानाने तोंड भरले ते कुठे टाकावा. शेवटचा मी नव्या बंडीची ओटी करून त्यात थुंकलो. बंडीचे दोन्ही टोके धरून मी चाललो होतो व थुकी खाली गळत होती. पांडूने विचारले, वटीत काय घेतलं पाव? आम्ही ते रस्त्याने वर गेलो. वर पाहिले. धोबी कपडे धुत होते व काही ठिकाणी पाण्याच्या टाक्या होत्या. त्यातून पाणी वाहत समुद्रात जात होते. त्यालाच उलटी गंगा म्हणतात. आता तेथे गव्हर्नर साहेबाचा बगीचा आहे व काही वाघसिंहाच्या व काही बायांचे पुतळे आहेत. अलीकडे टेकडीच्या खाली समुद्र काठावर गव्हर्नरचा बंगला.
तेलाचा लालबत्ती असे म्हणतात. त्याच्या 2-4 दिवसाने आम्ही परत चाललो असता रस्त्याने आम्हाला पलीकडे जाता येईना इतकी गर्दी होती, कारण टिळकाचे मयत चालले होते. एक दिवस आम्ही घरी संध्याकाळी आलो. अख्खा दिवस जेवण नाही. आल्यावर आईने माझी चांगलीच हजेरी घेतली. दर दिवस भर उन्हातान्हात भटकतो. काही मुलाने सांगितले की ठाण्याला बोगद्याचे काम चालू आहे, तिथे 6 आणे रोज पोरायला मिळतात. ते ऐकून आम्ही 7-8 पोरं गेलो. पण मला कामावर घेतले नाही. मी लहान होतो म्हणून 2-3 मुलं घेतली. डोंगर फोडून अर्धा फरलांग झाला. असे आम्ही आज जाऊन पाहिले. मावळत्या बाजूला काही अंतरावर एक मोठा आईना लावून उजेड बोगद्यात घेतला गेला. त्या उजेडात लोक काम करीत होते ते आम्ही पाहिले. आम्ही ज्या खोलीत राहत होतो ती खोली फार लहान होती. जेवण झाले की गोधड्या खांद्यावर घेऊन घाटकोपर स्टेशनात जायचो व 4 नंबरच्या फ्लाटावर निघायचो. आमच्याबरोबर काही गडी माणसंही असत व पोर बायाही होत्या. कधी कधी जागेवरून भांडणे होत असत. काही दिवसाने माझी बरेच ओळखी झाल्या. मला एक माणसाने पेपर विकण्याचे काम दिले. मी पेपर विकू लागलो. तीच माझ्या प्रगतीची सुरुवात झाली. मला 5-6 आणे मिळू लागले. दिवसेंदिवस मला जास्तच पैसे मिळू लागले. गंगाराम नावाचा एक माणूस होता. त्याला मूलबाळ होते. माझ्यावर त्याचा फार जीव बसला. मीही दर दिवस त्याला पैशाचा हिशोब द्यायचो व तो देईल तेवढेच पैसे घ्यायचो. त्यामुळे माझ्यावर त्याचा विश्वास बसला. मला घेऊन सगळ्या प्रेसी दाखवल्या व प्रेसवाल्याची ओळख करून दिली. कोणत्या पेपरचे किती कमिशन घ्यायचे हे मला चांगलेच माहिती दिली. त्या टायमाचे पेपर क्रॉनिकल, वीकली, टाइम्स, लोकमान, केसरी, नवजीवन, मौज असे सारेच पेपर मी विकले. यात मला बरेच कमिशन मिळायचे. नवजीवन हा पेपर तर फारच खपायचा. त्याची किंमत 5 जुने पैसे होती. गुजराती त्याला जास्ती पैसे देऊन घेत होते. गुजराईचा जास्त भरणा मशीद बंदर, घाटकोपर आणि मुलुंड. त्यांच्यासाठी रेल्वेची एक लोकल होती. ती बोरी बंदरपासून सुटली की घाटकोपरलाच उभी राहायची व तिथून सुटली की मुलुंडलाच उभी राहायची. गुजराती लोकात फार एकी होती. आता पेपर विकायला लागलो. स्वराज्याची चळवळ जोरात होती. तो काळ 1922चा असेल. गुजराती पेपर फार खपायचे. नवजीवन पेपर तर मिळाया मुश्किल होता. तोच मी जवळ ठेवीत होतो. त्याच्यावर फार भीड असायची. लोक पेपर हिसकावून घ्यायचे. त्याची किंमत 5 पैसे होती, पण लोक त्याला 4 आणे 8 आणे देऊन घेत होते. आणि पोलिसाच्या भत्तीने उरलेले पैसे घेल्याबिगर निघून जात होती. रात्री 9च्या टायमाला प्रेसच्या ऑफिसात जाऊन सर्व पैसे भरायचो. आमच्या एजंटाने बीबी दादरला हापिसासारखी एक खोली घेतली. तिचे 7 रुपये भाडे होते. दादर बीबी स्टेशनवरून जवळून जाणाऱ्या येणाऱ्यांसाठी जो पूल आहे त्या पुलाच्या टोकाला त्याच्या शेजारीच एक खिडकी आहे. तीच आमची खोली. काही दिवसांनी गंगाराम एजंट आजारी होऊन मेला. त्याला मुलबाळ झाले नव्हते. पेपर एजन्सी मलाच करावी लागली. त्यात मला फारच पैसे मिळू लागले व मोठमोठ्या लोकांच्या ओळखी झाल्या. चरण रोड स्टेशना अलीकडं गाईवाडी आहे. तिथे एक 20-22 खोल्यांची चाळ होती. त्या चाळीत एक खोली हाफिस व 2 खोल्यात लायब्ररी होती. तिथले लोक आम्हाला फक्त 500 रुपये देत व आमच्यात मेंबर हो म्हणत. मी आईला विचारलं, पण आई नको म्हणाली. हे काय आपलं गाव नाही, आपल्याला परत ओझरला जायचे आहे म्हणाली. मग मी त्याला नको म्हणून सांगितले. माझा पेपरचा धंदा जोरात चालला. रोज रात्री प्रेसमध्ये जाऊन सर्वांचे हिशोब देऊन झोपाया बॉम्बई समाचाराच्या प्रेसमध्ये जायचो. अंथरायला कागद व अंगावरही कागद घेऊन झोपायचो. सकाळी 4ला उठून सर्व प्रेसमधून पेपर घ्यायचो. मी काही पेपर विकायच्यासाठी मुले ठेवली होती. त्याईला जे पेपर पाहिजे ते त्याप्रमाणे द्यायचो. दुपारी 3च्या नंतर सर्वांचा हिशोब मुलांकडून घ्यायचो व रात्री प्रेसला द्यायचो.
असे 2-2.5 वर्ष चालले होते. त्यावेळेला आई जायपी रेल्वेच्या भाईखळा स्टेशन शेडमध्ये कामाला लागली. आमचे बरे दिवस आल्यासारखे वाटू लागले. तर मित्रांनो, कादंबरीच्या आजच्या भागाला मी येथेच विराम देते. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत असेच प्रेम आणि असाच लोभ आपल्या चॅनलवर सतत असू द्यात. धन्यवाद.